पंतप्रधान असलेल्या वाजपेयींनी मुख्यमंत्री असलेल्या मोदींना सांगितलं राजधर्म पाळा, याचा अर्थच मोदी राजधर्म पाळत नव्हते. मोदींच्या राज्यात सगळं चांगलं आहे असा माझा बिलकुल दावा नाही. अनेक समस्या आजही आहेत, पण तो माणूस काम प्रचंड करतो हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. एका मंत्र्यांना सांगितलं होतं ऑफिसमध्ये आल्यावर की PM चे 2दा फोन येऊन गेले, तुम्हाला डेस्परेटली बोलवलं आहे. त्यांचं BP वाढायची वेळ आली होती, कारण काय 9-10 झाले होते आणि हे 9लाच येऊन बसायचे ऑफिसला. आणि मग त्यांनी पहिला प्रश्न काय केला, मोदींनी डोळ्यात डोळे घालून रोखून बघून, रोज AC बघता तेव्हा ऑफिसात. भारतामध्ये स्वच्छता राखा हे प्रधानमंत्र्यांना सांगावं लागतं, हे एकीकडे दुर्दैवी आहे. पण त्यांनी तो ड्राईव्ह घेतल्यानंतर देशात रेल्वे स्टेशन्स किंवा अनेक पब्लिक प्लेसवर स्वच्छता दिसू लागली. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मोदींचा एक फार मोठा गुण आहे की जो आत्तापर्यंत सांगितला गेला नाही, तो असा आहे की मोदी हे अतिशय संयमितपणे शांतपणे समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेणारा नेता आहे. ज्या वेळेला एखादा लीडर टॉल होत असतो किंवा खऱ्या अर्थाने मोठा नेता म्हणून घडत असतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये हे पण कौशल्य येऊ लागतं की एखादा आणीबाणीचा बाका प्रसंग किंवा एखादी खूप मोठी ॲडव्हर्स जाणारी गोष्ट तो आपल्या बाजूला वळवू शकतो. इतिहास त्यांची दखल घेताना निश्चितपणे या सगळ्या काळात अनेक देश कोलमडत असताना भारत कोलमडू दिला नाही, म्हणून किमान बघायला हरकत नाही. मोहन भागवत असं म्हणाले असतील, मी रिटायर होणार नाही आहे आणि मी कोणाला रिटायर व्हा असं सांगणार नाही. त्यांनी भारताच्या जनमानसात जो प्रश्न आहे कुठेतरी आज की मोदी रिटायर होणार का, त्याचं उत्तर दिलं, मी कोणाला रिटायर व्हा असं सांगणार नाही. याचा अर्थ मोदी रिटायर होणार नाही. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मोदी 75 वर्षाचे होत आहेत आणि या निमित्तानं मोदी ॲट 75 ही विशेष सिरीज घेऊन आपण आलेलो आहे. आणि त्या निमित्तानं माझ्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत शैलेंद्र परांजपे सर. परांजपे सर ज्येष्ठ पत्रकार आहेत. सर स्वागत आहे. नमस्कार. मोदी ॲट 75 या सिरीजचं कारण म्हणजे भारताचा तसा अमृतकाळ सुरू झालेला आहे 2022पासनं, आणि तसेच मोदी आता त्यांच्या अमृतकाळामध्ये प्रवेश करत आहेत. आणि 2047चं भारत विकसित करण्याचं मोदींचं लक्ष आहे आणि त्याच दृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे पाहायला हवं. तर त्या निमित्तानं मोदी हे व्यक्ती म्हणून आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी चर्चा ही आजची ही चर्चा आहे. सर, मला या सगळ्या चर्चेमध्ये पहिला प्रश्न हाच आहे की माणसाच्या जडणघडणीमध्ये त्याचा जे बॅकग्राऊंड असतं किंवा त्यांनी ज्या पद्धतीमध्ये ज्या सिच्युएशन्समध्ये वाढलेले ती खूप महत्त्वाची सिच्युएशन असते. तर त्याचा जर विचार केला तर मोदींची जे वाढ झालेली आहे ती कुठल्या परिस्थितीमध्ये झालेली आहे. अनेकदा त्यांच्या रेल्वेवर काम करण्याच्या किंवा चहा विकण्याच्या एक्सपिरियन्सेसचा उल्लेख केला जातो, पण त्याशिवायसुद्धा की त्यांनी संघ कशा प्रकारे जॉईन केला, कधीपासून जॉईन केला, त्यानंतर त्यांच्यावर कुठल्या गोष्टींचा परिणाम झाला, याबद्दल सुद्धा थोडक्यात ऐकायला आवडेल. नाही, त्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला आधी म्हणालो की जनरली काय होतं आपल्याकडे की विजेत्याचे किंवा जेत्याचा इतिहास लिहिला जातो किंवा यशस्वी माणसाचा इतिहास पण गौरवशाली होता असं सांगायची आपल्याकडे फॅशन आहे. म्हणजे कोणी माणूस प्रसिद्ध झाला म्हणजे श्रीमंत झाला किंवा लक्ष्मीच्या दृष्टीने किंवा सरस्वतीच्या दृष्टीने मोठा झाला, म्हणजे विद्यावान झाला किंवा लक्ष्मीवान झाला, तर मग त्याचे गोडवे लोक गायला लागतात, भाट येतात, ते त्यांची पूजा करायला लागतात आणि अशा लोकांची पूजा बांधली जाते, म्हणजे धनवंतांची किंवा विद्यावंतांची. आणि मग ते कसे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे, कारण 5000 वर्ष जुन्या म्हणी आहेत त्या कशा व्यवहारात न आल्या, त्यामुळे ही व्यक्ती जी आहे ती बालपणापासूनच कशी ब्राईट होती. तर मला काही असं वाटत नाही, म्हणजे विशेषतः मोदींच्याबद्दल. म्हणजे आता आपण सगळे आजच्या काळात, म्हणजे तुमची पिढी आमच्या नंतरची आहे, पण आजच्या पिढीला जे ॲडव्हान्टेज किंवा पुढावा आहे तो तंत्रज्ञानाचा आहे. तुम्ही मला विषय म्हणालात की असा असा विषय आहे, तर मी कुठल्याही अर्थाने मी महाराष्ट्राच्या राजकारणावर मुख्यत्वे कॉमेंट्स करतो आणि अभ्यास करतो. आणि मी दिल्लीत असताना मोदींना 4-5 वेळा भेटलो, त्याच्यानंतर आणखीन 2-3 म्हणजे एक 8-10 वेळा भेटलो. आणि त्याच्यापैकी त्या सगळ्या भेटी साधारणपणे अर्धा तास ते 1 तासाच्या होत्या, म्हणजे बहुतांश भेटी. आणि 2 भेटी होत्या त्या 15-20 मिनिटाच्या होत्या, परंतु त्या काही फॉर्मल इंटरव्ह्यू घेण्यासाठी नव्हत्या. म्हणजे ते त्यांच्या गुजरात राज्याच्या मार्केटिंगला यायचे, मग दिल्लीतल्या पत्रकारांशी गप्पा मारायचे आणि दोज वर इन्फॉर्मल अनौपचारिक गप्पा होत्या, पण त्यातनं माणूस कळायला मदत होते, हा भाग आहे. तसं एक राजकारणाचा अभ्यास करताना किंवा जसं तुमच्या मूळ प्रश्नाचा रोग जो आहे की जडणघडण कशी झाली, तर मोदींची अनेक चरित्र आत्ता प्रकाशित झाली आहेत. म्हणजे मग ते कसं, तुम्ही चहाच्या स्टॉलचा उल्लेख केला, तर त्यांनी काकांच्या दुकानावर गेले, स्टॉलमध्ये काम केलं, मग त्याचा काय फायदा झाला. तर असं अनेक प्रकारचे संघर्ष करणं किंवा विपरीत परिस्थितीतनं पुढं येणं. तर माणूस प्रसिद्ध झाला किंवा ते आज
हिस्टॉरिक प्राईम मिनिस्टर आहेत, तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर झालेत, त्यामुळे त्यांच्या या स्टोऱ्या सांगितल्या जातील. पण मला असं वाटतं की त्या स्टोऱ्यांच्या बरोबर माणूस क्युम्युलेटिव्हली घडत जातो. म्हणजे आत्ता ते जे आहेत ते आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासातनंच ते घडत गेलेले आहेत. पण त्यांनी प्रत्येक वेळेला आत्ताचे मोदी आणि आत्ताची भारतीय जनता पक्षाची स्थिती याच्यामध्ये कोर्स करेक्शन हा जो शब्द आहे इंग्रजीतला, किंवा मार्गक्रमणा करताना आयुष्यामध्ये माणसांनी येणारे अनुभव जे आहेत गाठीशी बांधत आपल्या मार्गामध्ये ध्येयाकडे जाताना सुधारणा करत जाणं, काही चुका झाल्या असेल तर त्या सुधारणं, हा फार मोठा हॉलमार्क मला मोदींचा वाटतो. आणि तो त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षीपासून दिसतो. म्हणजे कसं की ते जे संघस्वयंसेवक पदातले, मग शाळेतले मोदी वगैरे वगैरे असं बरेच किस्से सांगितले जातात. पण ते सांगताना राजकारण, चित्रपट, क्रीडा क्षेत्र या सगळ्यामध्ये कुठेही नशिबाला मोठं मानावं असा माझा स्वभाव नाही. परंतु नशीब हा एक फॅक्टर असतोच. म्हणजे चांगली माणसं भेटत जाणं, त्याच्यानंतर चांगले गुरु लाभणं. तर जसं ते महाराष्ट्रातले एक लक्ष्मणराव त्यांना भेटले, आणखीन एक गुरु भेटले, तर हे सगळे गुरु आणि सहकारी म्हणजे मोदी देखील त्यांचं ऋण मान्य करतात. परंतु मोदींच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये एक जो गुण आहे की जो आत्ता खूप टीका होते की जो थोडासा मार्केटिंगचा आहे, तो गुण त्यांचा तोही लहानपणापासून दिसतोच ना. मग त्याच्यावर मात कशी केली त्यांनी? का आजचा मार्केटिंगचा काळ येणार आहे त्यांना 60 वर्षापूर्वी माहिती होतं? असं बिलकुल नव्हतं. म्हणजे मोदी हे प्राईम मिनिस्टर होतील असं त्यांच्या 12व्या वर्षीच्या, 15व्या वर्षीच्या, 18व्या वर्षीच्या, 25व्या वर्षीच्या किंवा 30व्या वर्षीच्या कुठल्याही सहकार्याला सांगितलं असं त्यांनी पैज लावली असते. हे शक्य नाही म्हणून. त्यामुळे अशी कुठली शक्यता नव्हतीच. पण ते जे क्युम्युलेटिव्हली घडत गेले त्यातनं ते शिकत गेले, संघर्ष करत राहिले आणि त्यांनी मिळेल त्या संधीचा फायदा करून स्वतःचं व्यक्तिमत्व विकसन केलं का? तर ते मात्र निश्चितपणे केलं हे आपल्याला दिसतं. बरोबर. सर, आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या जडणघडणीबद्दलच बोलतोय. मला वाटतं त्यांच्या जडणघडणीमध्ये संघाचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यासोबतच ते प्रचारक म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचाही खूप मोठा वाटा आहे. आणि त्या प्रचारकाचं काम करत असताना मग असे कुठले गुण त्यांच्या RSS मधल्या त्यांच्या प्रचारकातल्या दिवसांमधल्या गुरूंना किंवा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना जाणवले असतील की ज्यामुळे त्यांना इतरांपेक्षा वेगळे आहेत असं दिसलं होतं? तुम्ही जर जगभरातल्या मोठ्या नेत्यांचा जर अभ्यास केलात किंवा काही मोठ्या व्यक्तींचा, खेळाडूंचा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, तर ते जे जे लोक बुद्धिमान असतात खऱ्या अर्थाने ते थोडेसे आळशी असतात असं आपल्याला दिसेल. हे मोदी बुद्धिमान नाहीत असा माझा बिलकुल दावा नाही. पण मोदी कष्टाला कुठेही कमी पडत नाहीत. आणि हे कदाचित त्यांना त्या संघाच्या प्रचारक म्हणून काम करताना किंवा अगदी गुजरातचे त्यांना प्रभारी आडवाणींनी केलं तेव्हाही त्यांना हे माहिती होतं की आपल्यासमोर आडवाणी आहेत, वाजपेयी आहेत, दिल्लीत प्रमोद महाजनसारखा नेता आहे, ते आपल्याला यूज देणार नाहीत दिल्लीत. या सगळ्या ह्याच्यात आपल्याला एकच गोष्ट चालू शकते ती म्हणजे कठोर परिश्रम. की जे मुळातल्या संघसेवकांना म्हणजे एकीकडे संघावर जी टीका होते की ते सगळे झापडबंद असतात, की झापडं लावली की सांगतील तोपर्यंत सरळ चालत राहायचं त्या मार्गाने. तर ते करतानाच ते परिश्रमाला मागे पडले नाहीत. म्हणजे तुम्ही जे मोरबीच्या पुराचं मागाशी म्हणतात तर मदत कार्य करणं, आपत्तीच्या वेळेला धावून जाणं, संघाने या गोष्टी केल्याच आहेत. पण त्या करताना मोदींनी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये एक संघटन कौशल्य अंगी जे बाणवलं ते त्या वेगवेगळ्या अनुभवांमधून शिकत गेले आणि बाणवलं. दुसरी गोष्ट संपर्क ठेवणं, या गोष्टी ते करत गेले. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे आजही प्रचंड प्रभावी वक्तृत्व आहे असं मी मानायला तयार नाही, 11 वर्ष झाल्यावर सुद्धा पंतप्रधान म्हणून. पण म्हणजे त्यांचं हिंदी आहे ते गुजराती प्रभाव असलेलं, पण त्यांनी ते मुद्दाम ठेवलं असावं असंही वाटतं कुठेतरी. इंग्लिश गाई ते फार अप्रतिम इंग्लिश बोलतात असं जगातलं कोणीही म्हणणार नाही. पण तरी देखील म्हणजे चहावाला पंतप्रधान झाला म्हणणारे, त्यांना डिप्लोमसी कळत नाही म्हणणारे आज त्यांच्या डिप्लोमसीचं ॲनालिसिस करायला बसतात. त्याचं कारण काय आहे? त्यांना मुळात ही गोष्ट कळली की देश सामर्थ्यवान झाला तर जग तुमचं ऐकायला लागेल. आणि त्यांनी सगळ्या एनर्जीज फोकस करून आपलं काम, मुख्य काम चोख केलं आणि ते काम करताना परिश्रमाला कुठेही कमी पडत नाही, ते त्यांचे शत्रू देखील मान्य करतील. आणि मला असं वाटतं की संघ स्वयंसेवक म्हणून अंगी बाणवणारं शिस्त, तंदुरुस्ती, की जो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आजच्या काळात सगळ्यांनी शिकायला पाहिजे. म्हणजे योग असेल, व्यायाम असतील, आहारविहार असेल, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःची तब्येत सांभाळून कठोर परिश्रम करून कर्तव्य बजावणं आणि ते कर्तव्य बजावताना कुठल्याही प्रकारच्या टीकाटिप्पण्यांना कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात ते वेळ वाया घालवत नाहीत. हे फार मोठी गोष्ट त्यांची आहे की जी आपण शिकायला हवी असं मला वाटतं. बरोबर. आपण त्यांच्याबद्दल बोलत असताना तुम्ही प्रमोद महाजन, अडवाणी किंवा वाजपेयी यांचा उल्लेख केला. तर तो उल्लेख करताना तुम्ही असा उल्लेख केला की अडवाणींनी त्यांना 1987ला जेव्हा गुजरातच्या स्टेट सेक्रेटरी पदाची जबाबदारी दिली, म्हणजे त्यांचा भाजप प्रवेश झाला तेव्हाच,
ती जबाबदारी त्यांच्यासाठी किती महत्त्वाची होती? कारण तो काळ गुजरातच्या राजकारणामध्ये तसा अस्थिरतेचाच काळ होता आणि सरकार सातत्यानं बदलत होती. तेव्हा काँग्रेसचं एकतर्फी वर्चस्व होतंच, पण जनता दल पण उभारून वर आलं होतं आणि त्यांचंही एक अस्तित्व तिथं तयार झालं होतं. त्या काळामध्ये भाजपला तिथं उभं करणं यामध्ये त्यांची किती महत्त्वाची भूमिका होती? त्यावेळेला काशीराम राणा असतील किंवा केशुभाई पटेल असतील, या नेत्यांना मी दिल्लीत भेटलेलो आहे, त्यांच्याशी गप्पाही मारलेल्या आहेत. काशीराम राणा असतील किंवा केशुभाई असतील. त्या गुजरातच्या राजकारणावर ज्या प्रकारचं या मंडळींचं पकड होती, अडवाणींनी या मोदींना हेरल्यानंतर त्यांच्याकडे जे ऑर्गनायझिंग दिलं, त्यांनी राज्यामध्ये त्यांच्या संघटन कौशल्यामुळे जे जाळं निर्माण केलं कार्यकर्त्यांचं आणि या भल्या मोठ्या नेत्यांना शह दिला. म्हणजे काशीराम राणा हे अस्वस्थ होते मोदी आल्यावर, परंतु त्यांना बाजूला करण्यात त्यांना यश मिळालं. ते गेले, आज त्यांचं नाव देखील कोणी घेणार नाही. केशुभाई पटेल हा असा नेता होता की म्हणजे पटेलांच्या प्राबल्यापुढे सगळे गुडघे टेकत होते केंद्रातले नेते, अशी परिस्थिती होती. आज त्याची कल्पना देखील येणार नाही. पण मोदींनी इतक्या सहजपणे या लोकांना, म्हणजे सुरुवातीचा संघर्ष होता, म्हणजे दोन पैलवान जर कुस्ती करायला लागले तर असं वाटतं की हा जिंकेल का तो जिंकेल, आणि हा वीक आहे आणि तो जिंकायला लागला वाटतं अरे हा तर सहज जिंकेल की काय, असं आधी वाटत होतं. असं वाटावं इतक्या सहज ते कुस्ती जिंकले त्या नेत्यांची आणि त्यांनी त्यांचं प्राबल्य निर्माण केलं. आणि त्याचं कारण एकीकडे संघटन कौशल्य आहे आणि दुसरीकडे गुजरातच्या राजकारणाची दिशा जी आहे, पटेलांच्या आंदोलनापासून अनेक विषय आहेत. तर हे सगळे विषय हँडल करताना मोदींनी आपले नेतृत्व गुण पण सिद्ध केलेले आहेत आणि त्यावेळेच्या केंद्रातल्या नेत्यांचं त्यांना आशीर्वाद होते, ही पण वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे एक ॲडव्हान्टेज असा झालेला आहे की प्रमोद महाजन नावाचा नेता होता दिल्लीत, त्यामुळे त्यांनी आधी मोदी जे दिल्लीत आले होते 95 ते 2001 पर्यंत, त्यांना दिल्लीत हा माणूस राहिला तर कदाचित आपल्या नेतृत्वाला धोका होऊ शकेल हे ओळखून प्रमोद महाजनांनी नरेंद्र मोदींना परत गुजरातमध्ये जाण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती, की जी काही प्रमाणात मोदींच्या फायद्याची पण ठरली पुढे. म्हणजे काळाच्या ओघामध्ये प्रमोद महाजन राहिले नाहीत. ती एक थोडीशी देशाच्याही दृष्टीने हानिकारक घटना होती त्यांचा तसा खून होणंही. परंतु राजकीय पटलावर प्रमोद महाजन असेपर्यंत मोदी कुठेही तसे पॉवरफुल दिसलेले नाहीत. पण त्यांना गुजरातमध्ये पाठवल्यामुळे त्यांचा तोही फायदा झाला की ते मुख्यमंत्री होऊ शकले, त्यांची पकड निर्माण झाली. आणि वास्तविक गुजरात हे राज्य तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या निम्म्या लोकसंख्येने, म्हणजे एक गुजरातसारख्या राज्यावर राज्य केलेला माणूस देशाचा प्राईम मिनिस्टर होतो आणि आपली पकड निर्माण करतो. आज तुम्ही विचार करा की अगदी आपल्याकडचं उदाहरण असं आहे की पुण्यामधले जे आज खासदार झालेले आहेत ते मुरलीधर मोहोळ आहेत, की जे महापौर होते पण आमदार कधीही झालेले नाहीत, ते थेट खासदार झाले आणि आज केंद्रीय मंत्री झालेत. तर अशी संधी कमी लोकांना मिळते. मग त्या संधीचं सोनं करायचं का नंतर आपण परत मागे यायचं, हा त्या माणसाच्या कर्तृत्वाचा विषय असतो. आणि मुरलीधर मोहोळ तर अमित शहाचे राज्यमंत्री आहेत, तेव्हा ते निश्चित 10 गोष्टी शिकतील. तीच गोष्ट मोदींच्या बाबतीत झाली की अडवाणींसारख्या माणसांनी त्यांना हेरलं होतं. आणि अडवाणी आज जरी राजकीय विजनवासात गेलेले असले तरी अडवाणी हे वाजपेयींच्या इतकेच उंच नेते आहेत भाजपचे. म्हणजे वाजपेयींच्या इतकाच त्यांचा हातभार आहे भारतीय जनता पक्ष मोठा करण्यात. त्यांच्या रथयात्रेमुळेच भारतीय जनता पक्ष मोठा झाला आणि 2 वरनं 100च्या पुढे जो गेला, तो आधीच्या 2 जागांवरनं डायरेक्ट 3 आकडी जी संख्या झाली खासदारांची, त्याच्यात अडवाणींचा मोठी भूमिका आहे. आणि त्या अडवाणींचेच एक प्रकारे मानसपुत्र असलेले किंवा त्यांनी त्यांना पुढे आणलं, अशीच परिस्थिती आहे. आज मोदींनी 75च्या नंतर राहायचं नाही वगैरे म्हणत अडवाणींना बाजूला काढलं, त्याची टीकाही झाली. मोदींचे विरोधक सुरुवातीला, आता 11 वर्ष झाली त्यांच्या पंतप्रधान पदाला, पहिल्या 5 वर्षात आणि पुढच्या 5 वर्षात वेळोवेळी अडवाणींना कसं बाजूला काढलं याची टीका करायची. पण त्या कुठल्याही टीकेला मोदींनी कधीही उत्तर दिलं नाही. म्हणजे इथे त्यांच्या टीकाकारांना कुठेही कमी लेखण्याची भूमिका नाही, पण हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार सारखं आपल्याला टीका करणाऱ्या लोकांची भुकणाऱ्या कुत्र्यासारखी अवस्था मोदींनी केली, कारण त्यांनी टीकेला उत्तर देण्यात वेळच घालवला नाही. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा अडवाणींना थेट भारतरत्न दिला, हे त्याच्या टीकेला सगळ्यात उत्तर होतं. तो एक भाग भारतरत्न हे नसलेलं पण राजकारणात बाजूलाच गेलं ना, कितीही झालं तरी अडवाणी. त्यामुळे मोदींना हे कोर्स करेक्शन करणं, त्याच्यानंतर फायर फायटिंग करणं, म्हणजे संघ कार्यकर्त्याच्या एकूण ट्रेनिंगमध्ये ज्या ज्या गोष्टी त्याच्या अंगी बाणवले जातात गुण, की जर चांगला असेल तो तर तो काय त्यांनी बाणवायला हवेत, त्या बऱ्याचशा गुणांचा समुच्चय मोदींमध्ये झाल्यासारखा दिसतो आणि त्याचं प्रतिबिंब वेगवेगळ्या पातळीवर पडताना दिसतं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला यशस्वी माणसाचं मूल्यमापन करतात त्यावेळेला नंतर अरे हा गुण तिकडनं आलेला दिसतोय, हा गुण तिकडनं आलेला दिसतोय असं. पण त्यांनी घडताना प्रयत्नाने असं केलं नव्हतं हा गुण आता अंगात बाणवूया म्हणजे पुढे उपयोग होईल, असं बिलकुल झालेलं नाही आहे. ते क्युम्युलेटिव्हली घडत गेले, पण ते जे जगत गेले, त्यांनी जे अनुभव घेतले देशभर फिरताना किंवा कार्यकर्ता म्हणून काम करताना, त्यातल्या छोट्या छोट्या अनुभवांचा फायदा
पंतप्रधान म्हणून काम करताना त्यांनी करून घेतला. म्हणजे मोदींच्या व्यक्तिमत्वातला एकीकडे आपण म्हणतो संघ हा एकचालकांवरती आहे किंवा तिथे ऑर्डर दिली जाते आणि पाळली जाते, झापडबंद आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन किंवा मोदी हिटलर आहेत अशा प्रकारची टीका अनेक लोक करतात. पण मी तुम्हाला सांगतो की मोदींच्या जवळ काम केलेले म्हणजे प्रधानमंत्री कार्यालयात काम केलेल्या काही अधिकाऱ्यांना मी भेटलोय, त्यांच्याबरोबर संघटनेत काम केलेल्या अधिकाऱ्यांना भेटलोय. मोदींचा एक फार मोठा गुण आहे की जो आत्तापर्यंत सांगितला गेला नाही, तो असा आहे की मोदी हे अतिशय संयमितपणे शांतपणे समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेणारा नेता आहे. हे मी सांगितल्यावर अनेकांना धक्का बसेल. म्हणजे मी एक किस्सा तुम्हाला सांगतो. प्रधानमंत्री कार्यालयामध्ये एक त्यांचे मुख्य सेक्रेटरी, मग आणखीन एक सेक्रेटरी, आणखीन एक सेक्रेटरी आणि आणखीन एक सेक्रेटरी असे चौथ्या श्रेणीचे एक सेक्रेटरी होते. त्यांनी हा किस्सा मला सांगितला होता. त्यांनी असं सांगितलं की एका विषयावरची मीटिंग होती आणि प्रधानमंत्र्यांबरोबर मीटिंग आहे आणि खूप महत्त्वाचा निर्णय आहे देश पातळीवरचा. तर ती त्याची फाईल होती, त्याचे सगळे माहिती होती देशभरातली. हा निर्णय घेतला तर काय परिणाम होईल, काय वाईट परिणाम होईल, चांगलं वाईट सगळं त्याचं साधक बाधक चर्चा होती. आणि मीटिंग ज्या वेळेला झाली तेव्हा या 4 श्रेणीमधल्या सेक्रेटरींपैकी मोदींनी त्यांना विचारलं की काय म्हणणं आहे तुमचं. तर त्यांच्या एका सेक्रेटरीने असं म्हणणं मांडलं, मग दुसऱ्यांनी मांडलं. मग ह्यांना विचारलं, ह्यांना कल्पनाच नव्हती की आपल्यालाही विचारतील. हे सगळ्यात ज्युनियर मोस्ट सेक्रेटरी होते तिथे. त्यांना विचारलं तर ते म्हणाले की नेहमीप्रमाणे ब्युरोक्रेसीत जसं असतं की नाही आता तिन्ही वरिष्ठांनी मतं मांडलीत, मी काय वेगळं. तर त्यांनी रोखून पाहिलं आणि सांगितलं तुम्ही एक वेगळी व्यक्ती आहात, तुम्ही सचिव म्हणून काम करता, या पदावर करता, तुम्ही या प्रश्नाचा विचार मुळात केला आहे की नाही. मीटिंग आहे माहिती होतं ना तुम्हाला, मग तुम्ही विचार केला नाही याचा. तुमचं जे काय मत आहे ते सांगा आणि या तिघांनी जी मतं व्यक्त केली आहेत ती विसरा आत्ता आणि पूर्ण तुमचं मत मला सांगा, जे काय तुमचं मत आहे ते सांगा. असं म्हटल्यावर ते एकदम गडबडले की त्यांना अशी अपेक्षाच नव्हती की आपल्या 3 सेक्रेटरी यांच्या विपरीत असली मतं वेगळी असली तरी तुमचं मत सांगा, तुम्हाला काय व्हावंसं वाटतं, कारण तुम्ही एक सरकारी नोकर म्हणून काम करता, तुमचा काही अनुभव आहे, तुमचं मत सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मत सांगताना तुम्हाला काही त्याच्या पुष्ट्यर्थ काही दावे करायचे असले, आर्ग्युमेंट्स करायचे असली, कितीही वेळ घ्या, काही अडचण नाही. कारण हा निर्णय जो आहे हा देशावर परिणाम करणारा आहे आणि त्यामुळे तुमचं मत तुम्ही व्यवस्थित मांडा, वेळेचं बंधन नाही आहे तुम्हाला, मांडा बिंदास. तर असं म्हटल्यावर त्यांना धक्का बसला की ही नेव्हर एक्सपेक्टेड की प्रधानमंत्री आपलं एवढं ऐकून घेऊ शकतो. समजा माझ्या एक वरिष्ठ, दुसरा वरिष्ठ, तिसरा वरिष्ठ, एकाने 10 मिनिटं बोललेत, एकाने 20 मिनिटं, एकाने 25 मिनिटं, तर मी अर्धा तास बोललो तर त्यामुळे कितीही बोला धक्का बसेल. या माणसाने त्याचं मत मांडलं आणि नंतर 4ही सचिवांचं ऐकून मोदींनी त्याच्यात सगळ्याचं नटशेलमध्ये सार सांगून असं असं आहे, असं असं आहे, असं असं आहे, तुम्ही नोकरशहा असे असे विचार करता, परंतु मी राज्यकर्ता आहे, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, माझा अनुभव असा आहे, त्यामुळे मला असं वाटतं आपण असं करायला पाहिजे आणि असं केलं तर योग्य ठरेल. त्यामुळे असा निर्णय आपण घेतोय, हा निर्णय सरकार घेईल, तुमची मतं काही असली तरी हे व्यापक जनहिताचं आहे हे लक्षात घेऊन असं काही कुठे म्हणू नका आमची मतं वेगळी आहेत किंवा काय, तर हे सगळी गोपनीयता आपण पाळतो, तर हे देशाच्या हिताचं होईल. तर त्या माणसाने असं सांगितलं. ही माझी पहिली मीटिंग होती मोठी आणि मी शॉकमधनं सावरला नव्हतो 4 दिवस, कारण हा माणूस इतका रिसेप्टिव्ह असेल हे मला माहितीच नव्हतं. म्हणजे मला असं वाटत होतं ते सांगतात आणि आपण ऐकायचं लष्करी स्टाईलने, तर असं काहीच नव्हतं. त्यामुळे नंतर परिणाम असा झाला की माझ्या डोक्यावर 3 अधिकारी आहेत आणि नंतर ते आहेत. ही जरी तालिका किंवा हायरार्की मला समजली तरी माझ्याकडे येणाऱ्या फाईलचा, माझ्याकडे येणाऱ्या विषयाचा मी सांगोपांग अभ्यास आणि विचार केला पाहिजे. करायचोच मी, पण मला मुक्तपणे मांडता येणार आहे, शक्यतो बॉस म्हणेल त्या दिशेने, असा विचार न करता मी ओपनली प्रत्येक विषयाचा विचार स्वतः करायला लागलो. हे काही वर्ष सर्व्हिस केलेल्या IAS माणसांनी मला सांगितलं. तर हा एका IASवर असा त्यांचा परिणाम असेल तर छोट्या छोट्या प्रश्नात त्यांच्या ऑफिसमधून रिटायर झालेल्या एका महिलेचा व्हायरल झाला व्हिडिओ, खूप IAS बाई आहेत त्यांचा, आणि त्यांनी काय सांगितलं होतं की तुमच्या घराच्या टॉयलेटमध्ये व्हाईट वॉश जर कलर तुम्ही 6 महिन्यात दिला नसेल तर तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा दंड भरायला लागायचा पूर्वी, तो रद्द करावा. यासाठी मोदींनी सांगितलं होतं ब्युरोक्रेसीला की तुम्ही प्रशासकीय यंत्रणेतनं हे करा की हे असले कायदे जे आहेत ते रद्द झाले पाहिजेत. म्हणूनच हे आकडे तुम्हाला नेटवर मिळतील की मोदींच्या काळात काहीशे कायदे की जे कालबाह्य झालेले आहेत, रिडंडंट आहेत, ज्याचा समाजाला उपयोग नाही, ते रद्द झाले. दुसरीकडे त्यांनी गुड गव्हर्नन्स हा जो केला त्याच्यातनं अनेक गोष्टी अशा केल्या की ज्यातनं या व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आली.
त्यामुळे त्याच्याकडे आपण जास्ती बघायला पाहिजे, कारण त्यांची जडणघडण जी झाली तो इतिहास मला वाटतं सगळ्यांना मिळेल नेटवरनं. एखादा किस्साही मिळेल, ट्रेनमधनं ते आणि वाघेला गेले, मग कसे एका महिलेची काळजी घेतली, असे अनेक रंजक किस्से. आता ते आपल्याला क्रॉस चेक करायला इतिहास दोन तपासता येणार नाहीत, पण आज ते काम काय करतायत आणि त्यांनी काय पॉलिसीज घेतल्या, त्यांनी काही बदल समाजात घडवले का, कारण भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये हे बदल घडवणं इतकं सोपं नाही. तुम्ही त्यांच्या आत्ता कार्याबद्दल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कबद्दल किंवा त्यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून कार्याचा उल्लेख केला, पण त्याच्या आधी थोडंसं मला पंतप्रधान मोदी आणि प्रमोद महाजन यांच्या स्पर्धेबद्दल पण बोलायचं आहे. असं म्हटलं जातं की या दोघांमध्ये तेव्हा बरीच मोठी स्पर्धा होती की कोण मोठं नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतं. म्हणजे जोपर्यंत प्रमोद महाजन होते तोपर्यंत ते मोठे नेते होते, यात काही शंकाच नाही. पण मोदींनी सुद्धा कशाप्रकारे त्यांना त्यांच्या बरोबरीत येण्याचा किंवा त्यांच्या पद्धतीने वाढण्याचा कसा प्रयत्न केला आणि प्रमोद महाजन जाण्याचा त्यांना कसा फायदा झाला पुढे? त्याच्यामध्ये कसं आहे की प्रमोद महाजन हे दिल्लीत म्हणजे अगदी आमचे वैयक्तिक, मी टेलिव्हिजन चॅनलमध्ये दिल्लीत काम केल्यामुळे अनेक वेळेला इंटरव्ह्यू घ्यायला जायचो आम्ही. घरी गेलेलो आहे, ब्रेकफास्ट असेल, जेवण असेल, गप्पा असतील, चहा असेल. पार्लमेंटमध्ये अनेक वेळेला म्हणजे प्रमोद महाजनांचं दृष्टिकोन असं होतं की समजा एक त्या काळामध्ये परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांना पाय उतार व्हावं लागलं होतं भ्रष्टाचाराच्या आरोपावरून, वोलकर कमिशन नावाच्या, आणि दागी मंत्री हा विषय पार्लमेंटमध्ये अडवाणी यांनी खूप विरोधकांनी लावून धरला होता आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते. तर त्यावेळेला पार्लमेंटमध्ये दिवसभराचं कामकाज आत्ता जसं तहकूब होतं तसं तहकूब झालं, 4 वेळा तहकूब होऊन ॲडजस्टमेंट 10-10 मिनिटासाठी वगैरे, आणि शेवटी दिवसभरासाठी. आणि दागी मंत्री हा विषय, आणि मग त्याच्यामध्ये वोलकर कमिशनवरनं नटवर सिंगांचा राजीनामा मागितला विरोधकांनी. प्रमोद महाजनांना पहिल्या दिवशी हाऊस बरखास्त आलं, 1-2दा ब्रेक होत, परत रिझ्यूम होतं. आम्ही पार्लमेंटमध्ये त्या काळामध्ये बाईट घेणं लोकांचे वगैरे टेलिव्हिजन चॅनलसाठी. महाजनांना विचारलं, ते घरी निघाले होते की काय किती दिवस आणला, ते म्हणले जा पुण्याला जाऊन ये म्हणे 6 दिवस. म्हटलं का? कारण म्हणे हा सोमवार ते शुक्रवार आठवडा जाईल आणि पुढच्या मंगळवारी काम सुरू होईल, म्हणजे वर्किंग 6 दिवस जातील, त्यामुळे 6 दिवसांनी आहे. तर आता मी म्हटलं मी काही पुण्याला वगैरे जाणार नाही, इथेच असणार आहे, कारण रोजचं काम आहेच ना, पार्लमेंट जरी ॲडजस्ट झालं तरी बाकी काम असतंच. आणि खरोखर तसं होऊन नटवर सिंगांचा 6 दिवसांनी राजीनामा झाला. तर हे सोमवारी पुढच्या मंगळवारी राजीनामा होईल हे सांगणारे महाजन, शिबू सोरेनचा विषय निघाला, तोही दागी मंत्री होता, त्याच्या घरावर वॉरंट लावलं होतं, म्हणजे केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर फरार असं वॉरंट पोलिसांनी लावलं होतं दिल्लीत. हा विषय सुरू झाला, दागी मंत्री, त्यांनी तर किडनॅपिंग आणि ह्याच्यासारखा गुन्हा होता खुनाचा त्याच्यावर, त्यांनी सांगितलं तर वर्किंग 8 दिवस जातील, म्हणजे सोमवार ते शुक्रवार आणि पुढचा सोमवार मंगळवार बुधवार हे जाईल आणि गुरुवारी कामकाज सुरू होईल. बरोबर गुरुवारी सुरू झालं. म्हणजे ह्या इश्यूची ताकद किती आहे. आता हे सोमवारी सांगणं की हे 5 दिवस जातील आणि पुढचे 3 दिवस जातील आणि मग तो शरण येईल किंवा तो पकडला जाईल. आता हे महाजन होते. मला वाटत नाही मोदींकडे इतक्या प्रकारचं राजकीय हुशारी आहे असं मला बिलकुल वाटत नाही आज देखील. पण मोदी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, गुजराती अस्मिता आहे, एक व्यापारी वृत्ती आहे जी गुजरातच्या सर्व लोकांमध्ये असते, आणि त्या पद्धतीने देश चालवताना त्यांनी अनेक गोष्टी केल्यात. महाजन आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये तशी कंपॅरिझन योग्य का नाही आहे, तर महाजन हे राजकारणी म्हणून खूप मोठे होते. म्हणजे वाजपेयी आणि आडवाणी यांचं सरकार जवळपास महाजन चालवत होते की काय अशी परिस्थिती दिल्लीत होती, आणि त्यांनी एन्श्युअर केलं होतं की मोदी येणार नाहीत दिल्लीत. म्हणजे मोदींना त्यांनीच परत तिकडे घालवलं होतं आणि येणार नाहीत हेही पाहिलं होतं. त्यामुळे महाजनांच्या पुढे कोणाची बोलायची टाप पण नव्हती. हा काळ मोदींनी स्वतः पाहिला आहे, आणि कदाचित त्या महाजनांकडनं मोदी काही गोष्टी शिकले पण असतील, ते मोदीच सांगू शकतील आपल्याला. परंतु मोदींचं आणखीन एक म्हणजे जे महाजन मोठे होतेच, पण महाजनांकडे एक न्यूनगंड होता आणि तो जातीचा होता. महाजन कायम म्हणायचे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचं वगैरे नाही, मला जात आडवी येईल माझी असं म्हणायचे. आज फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री झाले, आत्ता परत झालेत, त्यांची जात आडवी आलेली नाही, महाजनांची कशी आली असती. पण महाजनांनीच मनात ठरलं होतं की ब्राह्मण माणूस टिकणार नाही. आणि हे कशामुळे असेल तर प्रमोद महाजन हे सगळ्यात इन्स्ट्रुमेंटल होते शिवसेनेबरोबर युती घडवण्यात. दुसरं म्हणजे पवारांची पण त्यांचे चांगले संबंध होते, आणि शरद पवारांनी हा समज बाळासाहेब ठाकरेंचाही करून दिला होता मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, की तुम्ही ठेवलं त्यांना मुख्यमंत्री केलं, पण त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे नाही जाऊ शकणार. महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्र्याला नाही लोक एंटरटेन करणार, आणि म्हणून त्यांना बदलून पुढे त्यांच्या जावयाच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण आलं मनोहर जोशींच्या, पण नारायण राणेंना केलं बाळासाहेब ठाकरेंनी, कारण मराठा मुख्यमंत्री असेल तर उपयोग होईल. आणि हीच गोष्ट प्रमोद महाजनांना न्यूनगंड वाटायचा की माझी जात आडवी येते असं म्हणायचे. तर ते असं म्हणायचे, बरं महाजनांच्या समोर लॉजिकली आर्ग्युमेंट करून त्यांना पटवून दे तुमचं चूक आहे असं कोण बोलणार. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. एक्झॅक्टली तेच
नरेंद्र मोदी अडवाणींनी त्यांना 87 साली जबाबदारी दिली. ते मुळात गुजराती आहेत आणि गुजरातचं राजकारण जे पटेलांचं होतं तिथे हा एक ओबीसी माणूस गेला आणि तो ओबीसी माणूस तिथे यशस्वी ठरतोय म्हटल्यानंतर ओबीसीचं राजकारण देश पातळीवर केलं गेलंय. कारण मुळामध्ये जी रथयात्रा अयोध्येची सुरू झाली ती मंडल कमिशनच्या उत्तरातच सुरू झाली होती, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून ओबीसीचं राजकारण करताना आज देखील महाराष्ट्रात आपण जे बघतोय ओबीसी चंग जो आहे तो सगळा आज भाजपच्या मागे आला, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे शरद पवारांकडे आजही मराठ्यांचा नेता म्हणूनच पाहिलं जातं, कितीही ते शेतकऱ्यांचे नेते वगैरे म्हटलं देशातलं तरी. म्हणजे शेतकरी का फक्त मराठा जातीचे नाहीत, पण मुख्यत्वे शरद पवारांकडे मराठा स्ट्रॉंगमॅन असंच म्हणून इंग्रजी प्रेसही करतं आणि तेही त्याच्यात धन्यता मानून घेतात. त्यामुळे आज ते सर्व समाजाचे होऊ शकले नाही आणि पंतप्रधान तर नाहीच होऊ शकले, त्याची वेगळी कारणं आहेत. पण महाजन हा न्यूनगंड बाळगत होते जातीचा, हा एक त्यांच्यातला थोडासा डावा गुण किंवा उणीव म्हणता येईल. आणि मोदी डेस्पाईट ऑल ऑड्स अनेक संकटांना सामोरे जात गोधरासारखी घटना घडत अनेक गोष्टी करत ते टिकून राहिले आणि ते करताना त्यांनी ते न्यूनगंड न बाळगता ते कठोर परिश्रम करत राहिले. कदाचित प्रमोद महाजन बौद्धिक खेळ्या खूप खेळत होते, पण ह्या न्यूनगंडापायी त्यांनी वाजपेयी अडवाणी असताना वाजपेयींचं एक भाषण फार गाजलं होतं मुंबईत, 25 वर्ष झाली होती रौप्य महोत्सवाचं. त्यांनी प्रमोद महाजनांचा उल्लेख लक्ष्मण असा केला होता आणि मग त्याचे अर्थ काढले गेले होते, यांना कायम पादुकाच उचलायला लागणार. त्याच पद्धतीने मोठे नेते बोलतात, त्याचे अर्थ काढले जातात. तसं मोदींनी या सगळ्यातनं धडे घेऊन कोर्स करेक्शन केलं, मार्गक्रमणा केली आणि कुठेही न्यूनगंड बाळगला नाही. म्हणजे आज गुजरातचा मुख्यमंत्री म्हणजे काय 7 कोटीच्या जनतेचा किंवा 5 कोटी जनतेचा मुख्यमंत्री 100 कोटीवर राज्य करायला आला, पण त्याला असं वाटलं नाही आपण काय नाही, ही टूक एव्हरीथिंग इन हिज स्ट्राईड. आणि ते करून मोदी 14 साली आले तेव्हा अनेकांना वाटलं होतं हे काय शिस्त लावणार दिल्लीच्या ब्युरोक्रेसीला. दिल्लीत मंत्रालयाच्या बाहेर म्हणजे नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉकच्या तिकडे बाहेर हिरवळीवर लोक थंडीच्या दिवसात ब्लेझर घालून येतो शिपाईसुद्धा आणि पत्ते खेळत बसलेले असायचे हिरवळीवर. आम्हाला वाटायचं म्हणजे पूर्वी ते दिल्लीत पाहिल्यामुळे की हे लोक कसे सुधारणार, म्हणजे हे कामावर वेळेवर येणं, ऑफिसमध्ये दिसणं. मोदी स्वतः 9ला आले तर सगळे यायचे. एका मंत्र्यांना सांगितलं होतं ऑफिसमध्ये आल्यावर की PM चे 2दा फोन येऊन गेले, तुम्हाला डेस्परेटली बोलवलंय. त्यांचं BP वाढायची वेळ आली होती, कारण काय 9-10 झाले होते आणि हे 9लाच येऊन बसायचे ऑफिसला. त्यांना बोलवलं, ते गेले ऑफिसला. तिथल्या PAने सांगितलं ते वाटच बघतात तुमची. त्याला आणखीन धडधड वाढली आणि मग त्यांनी पहिला प्रश्न काय केला, मोदींनी डोळ्यात डोळे घालून रोखून बघून, रोज EC बघता तेव्हा ऑफिस हा. म्हणजे सगळ्यात पहिलं काय, तू उशिरा आलायस हे रेकॉर्डवर घेऊन रोज 9-10लाच येतोस, 10 मिनिटं लेट येतोस रोज. काय हिंमत आहे त्या माणसाची, उद्या तो 8:55लाच येईल. तर ही जी गोष्ट आहे ही त्यांनी व्यवस्थेत आणली, हे त्यांचं यश आहे. म्हणजे सगळी व्यवस्था सुधारली असा माझा दावा नाही, पण भारतामध्ये स्वच्छता राखा हे प्रधानमंत्र्याला सांगावं लागतं, हे एकीकडे दुर्दैवी आहे. पण त्यांनी तो ड्राईव्ह घेतल्यानंतर देशात रेल्वे स्टेशन्स किंवा अनेक पब्लिक प्लेसमध्ये स्वच्छता दिसू लागली. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सर, आपण बोलताना पंतप्रधान मोदींचा की टिकून राहण्याचा जो गुण आहे त्याच्याबद्दल उल्लेख केला. मला त्याबद्दलच बोलायचं आहे थोडंसं की 2002ची ती गोधरा हत्याकांड अशी घटना होती जिथं ब्रेकिंग पॉईंट होता. एखाद्या नेत्याच्या आयुष्यात जो ब्रेकिंग पॉईंट येतो तसा असू शकतो तो ब्रेकिंग पॉईंट. आता त्यातून एकतर तो माणूस पूर्णपणे संपू शकतो किंवा पुन्हा उभे राहू शकतो. ऑक्टोबर 2001मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं गुजरातचं. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये ती घटना घडली, अवघ्या 3-4 महिन्यामध्ये. सो ही जी घटना आहे त्यांच्या पूर्ण करिअरमधली, त्या घटनेकडे तुम्ही कसं बघता एक पत्रकार म्हणून, एक निरीक्षक म्हणून राजकारणाचा, आणि त्या घटनेनं त्यांना कशा प्रकारे घडवलं असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला सांगू का, म्हणजे ही गोष्ट अतिशय वेदनादायक किंवा दुःखदायकच घटना आहे गोधराची आणि त्याच्याकडे दोन्हीकडनं वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातील. हां, परंतु त्यावेळेला जी परिस्थिती तिथे कव्हर करायला गेलेले पत्रकार सांगतात, कारण मी त्यावेळेला तिथे नव्हतो, परंतु सांगतात ते असं की जसं इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जवळपास देशभर शिखांच्या कत्तली केल्या गेल्या आणि रेल्वे, एखाद्या रनिंग रेल्वेमध्ये एखादा शीख मॉब आल्यानंतर खाली लपलाय असं लोकांनी पहिल्यांदा पाहिलं, घाबरलेला शीख. तीच गोष्ट जसं प्रशासनाने खुलेआम सूट दिली होती, मारा काही हरकत नाही, 2 दिवस दंगली चालू आहेत या पद्धतीने, तसंच गोधराच्या वेळेला मोदींच्या सरकारने केलं असं मला वाटतं. आणि ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींसारख्या प्राईम मिनिस्टरने, मोदी हे त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असताना त्यांना राजधर्म पाळा असं सांगितलं. म्हणजे काय, ज्यावेळेला जनतेवर अत्याचार होत असेल त्यावेळेला राजा असा स्वस्थ बसून उपयोग नाही,
तुम्ही यू शुड गिअर इन टू ॲक्शन किंवा राजधर्म पाळा, याचा अर्थच तो आहे की तुम्ही हातावर हात बसून ठेवून बसलेले आहात. हेच वाजपेयींनी सांगितलं. वाजपेयींनी जर पंतप्रधान असलेल्या वाजपेयींनी मुख्यमंत्री असलेल्या मोदींना सांगितलं राजधर्म पाळा, याचा अर्थच मोदी राजधर्म पाळत नव्हते. त्यामुळे गोध्राच्या दंगली त्यांनी पेटवल्या, मुस्लिमांना त्यांनी जाळलं असं न म्हणता त्यांनी राजधर्म नक्कीच पाळला नाही. कारण वाजपेयींनी देखील ते मान्य केलं. त्यांनी जाहीर सांगितलं की तुम्ही राजधर्म पाळत नाही आहात. तेव्हा मोदींनी तेव्हा राजधर्म पाळला नाही ही वस्तुस्थिती असणार जर वाजपेयी सांगत असतील तर. त्यामुळे ती गोष्ट घडली आणि त्यानंतरची निवडणूक म्हणजे विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीला 2007च्या निवडणुकीला मोदी विरुद्ध 11 अशोक रोड म्हणजे 11 अशोक रोडला भारतीय जनता पक्षाचं हेडक्वार्टर होतं त्यावेळेला. तर त्यावेळेला इन्क्लुडिंग अरुण जेटली अनेक लोक मोदींनी परत येऊ नये या मताचे होते. त्यावेळेला दिल्लीत असं वातावरण होतं की मोदी जाणार आणि गुजरातमध्ये जर तुम्ही जाऊन आलात तर वाटायचं मोदी जिंकणार. तर मोदी जमिनीवर काम करत राहतात आणि प्रचंड करत राहतात. म्हणजे एखाद्या इलेक्शनमध्ये सोनिया गांधींसारख्या नेत्याकडनं एखादा उल्लेख मौत का सौदागर सारखा होतो तर तो आपल्या बाजूने कसा वाढवायचा. तर हे जे आहेत ही लक्षणं कशाची आहेत. तर ज्या वेळेला एखादा लीडर टॉल होत असतो किंवा खऱ्या अर्थाने मोठा नेता म्हणून घडत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हे पण कौशल्य येऊ लागतं की एखादा आणीबाणीचा बाका प्रसंग किंवा एखादी खूप मोठी ॲडव्हर्स जाणारी गोष्ट तो आपल्या बाजूला वळवू शकतो. आणि याच्यात नेत्याचं मोठेपण दडलेलं असतं. म्हणून मी जे पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला म्हणालो की 12 वर्षी मोदींना माहीत नव्हतं आपण पंतप्रधान होणार. ते आता सांगत असतील तर ते मला विश्वासार्ह वाटत नाही असं म्हणाले तरी मी विश्वास नाही ठेवणार त्याच्यावर. किंवा त्यांचे सहकारी 20व्या वर्षी म्हणले की आम्हाला 22व्या वर्षी मोदी प्राईम मिनिस्टर होतील असं वाटायचं तर आय डोंट बिलीव्ह इन दॅट. पण कुठेतरी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतर या गोध्राच्या घटनेनंतर त्या इलेक्शन हँडल करताना मोदींच्यात ते गुण यायला लागले की हा ब्रँड होतोय आणि हा ब्रँड जो आहे हा आपल्या विरुद्ध असलेली परिस्थिती वळवू शकतो. आणि हे इतिहासातल्या अनेक मोठ्या नेत्यांच्या चरित्रात तुम्हाला दिसेल की त्यांनी अनेक कसोटीच्या प्रसंगी हार न मानता परिस्थिती आपल्या बाजूला वळवली. आणि हे वळवू शकतात ते मोठे नेते असतात किंवा होतात आणि हे त्यांच्या बाबतीत घडलं असं मला वाटतं. बरोबर. 2002ची गुजरातची इलेक्शन, त्यानंतर 2007 आणि 2012च्या इलेक्शन, अशा 3 इलेक्शन जिंकल्यानंतर हे स्पष्ट होतं की ते 2014साठी स्वतःची दावेदारी सिद्ध करणार पंतप्रधानपदासाठी. पण आत्ता जेव्हा 2014 एकतर ते ऐतिहासिक मॅन्डेट त्यांना मिळालं, 282 जागा, पहिल्यांदा नॉन काँग्रेस गव्हर्नमेंटला स्पष्ट बहुमत, आणि त्यानंतरचा जो 11 वर्षाचा कार्यकाळ बघता मोदींचा पंतप्रधानपदाचा, तो त्याकडे तुम्ही कसं बघता. आणि त्याच्यात त्यांच्या जे गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपद असताना जे काही प्रशासकीय कामं मोठमोठ्या पद्धतीची केली होती, योजना होत्या ज्या लागू केल्या होत्या, तशीच कामं राष्ट्रीय पातळीवर आणण्यात त्यांना किती मोठ्या प्रमाणात यश आलं. एकंदरीत त्यांच्या सरकारी कामाबद्दल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामाबद्दल आणि एक भारतात बदल घडवून आणायचा या दृष्टीने केलेल्या कामांकडे तुम्ही कसं पाहता. 2-3 इन्सिडन्सेस सांगतो. एक पुण्यातले बिल्डर आहेत मोठे, त्यांना अहमदाबादमध्ये एक टाउनशिप बांधायची होती, अहमदाबादच्या आउटस्कट्समध्ये. आणि त्या गृहस्थांनी संपर्क केला मोदींच्या कार्यालयाला की असं मी तिथे जमीन विकत घेऊन मला ते टाउनशिप बांधायची. हा त्यांनीच सांगितलेला किस्सा आहे त्या बांधकाम व्यावसायिकाने. त्यावेळेला त्यांना प्रधानमंत्री कार्यालयातनं फोन आला की तुम्ही या दिवशी इथे या मीटिंगसाठी. ते आले अहमदाबादला. ते गेल्यानंतर त्यांना विवक्षित ठिकाणी जाऊन बोलवलं, तिथं ते गेले. तिथे गेल्यानंतर त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही, कारण स्वतः मुख्यमंत्री असलेले मोदी तिथे आले, त्यांना भेटले, त्यांनी स्वागत केलं त्यांचं. तुम्ही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता, चांगली गोष्ट आहे, टाउनशिप बांधायची आहे, अडचण नाही म्हणले. आणि मग 5-10 मिनटं भेटले आणि 10 मिनटानंतर त्यांनी एका सेक्रेटरीला बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही आता यांच्याशी बोला आणि यानंतर तुमची टाउनशिप बांधताना कुठलीही अडचण आली तर हे ते सॉर्ट आऊट करतील आणि भयंकर काही झालं तर मग माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. पुढे मोदी 5-10 मिनटात गेल्यानंतर ती जी व्यक्ती होती सेक्रेटरी, त्या सेक्रेटरीने त्यांना सांगितलं की आजची ही शेवटची मीटिंग आहे, यानंतर आपण भेटायची गरज नाही, जे काय असेल ते सगळं ऑनलाईन होईल, तुम्हाला सगळ्या परवानग्या हे ऑनलाईन मिळतील आणि तुम्ही अहमदाबाद पालिकेत किंवा टाउन प्लॅनिंग किंवा कुठेही जायची गरज नाही आहे, सगळ्या परवानग्या ऑनलाईन मिळतील, अडचण आली तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा.
आता तुम्ही विचार करा, अशा पद्धतीने काम पुणे महापालिकेत, मुंबई महापालिकेत, महाराष्ट्रात कुठेतरी तुम्हाला होताना दिसेल का? हे खूप अवघड गोष्ट आहे. तर ही घटना मला आता लक्षात नाही एक्झॅक्ट किती वर्षापूर्वीची आहे, परंतु मोदी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळातली आहे. म्हणजे एखादा पुण्यातला बिल्डर उठून जातो, तिथे टाउनशिप बांधतो आणि त्याला एकदाच ते 10 मिनटं भेटतात आणि नंतर डायरेक्ट त्याला एका कौटुंबिक आपत्तीच्या वेळेला संपर्क करायची वेळ आली आणि त्यांनी केला संपर्क आणि सांगितलं अशी अशी अडचण आहे. त्या क्षणी ते 5 मिनिटात फोनवरून त्यांनी ती अडचण सॉर्ट आऊट केली. तर ही गोष्ट अतिशय अवघड आहे. तर हे अशा प्रकारे काम करतात. दुसरा एक किस्सा सांगतो. मुंबईमध्ये एका गुजराती माणसाने एशियातला सगळ्यात मोठा मॉल बांधला होता आणि त्याच्या टी व्हीवर बातम्या आल्या. त्या ओनरला मोदींचा फोन गेला की तुला काय प्रॉब्लेम आहे, मुंबईत बांधलास, गुजरात काय कमी आहे का जागा? गुजरातमध्ये जागा नाही आहे. तो किती 11,000 स्क्वेअर फूट, 50,000 स्क्वेअर फूटचा बांध, मी तुला जागा देतो. आणि त्या माणसाबरोबर मोदी स्वतः हेलिकॉप्टरने सुरतच्या वरनं फिरले. त्याला हवा तो भूखंड घे म्हणाले आणि मोठा मॉल बांध म्हणाले. तर इतकं प्रोॲक्टिव्हली इंडस्ट्रीला वेलकम करणं, इन्व्हेस्टमेंटला महत्त्व देणं. म्हणजे मोदी हे जे मी दिल्लीत भेटलो 4-5 वेळा, तेव्हा दिल्लीला प्रगती मैदानाला ट्रेड एक्सपो भरतं. प्रत्येक राज्याचे स्टॉल असतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार, आले नाही आले, भेटले नाही भेटले. दरवर्षी मोदी यायचे, सगळ्या पत्रकारांना भेटायचे, गप्पा मारायचे. माझ्याकडे आजही त्या सीडी आहेत जुन्या. स्वर्णिम गुजरात नावाची ते सीडी द्यायचे की आमच्या राज्यात कशी प्रगती झाली आहे, कशा इन्व्हेस्टमेंट झाल्यात, आम्ही काय संधी देतो. त्या काळात ते सीडी वगैरे देत होते 2003 साली वगैरे. आणि प्रत्येकाशी बोलून गप्पा मारून मग आम्ही महाराष्ट्रातनं म्हटल्यावर मराठी 2 वाक्य बोलणार. हे सगळं जे मार्केटिंग आहे ते आहेच त्यांच्याकडे. पण गुण पण आहेत आणि ते काय आहेत तर प्रशासक म्हणून काम करताना आणि मग एकीकडे स्त्री पुरुष हा जो जन्मदर असतो मुलींचा आणि मुलांचा तो कमी करणं असेल, भूगर्भाखालच्या जलाची पातळी वाढवण्याचे विषय असतील किंवा तो जो नदीकाठचा विकास आहे तो असेल की जी गोष्ट त्यांनी बनारसमध्येही केली पुढे खासदार म्हणून. आज बनारसचे घाट पूर्वीच्या मानाने खूप चांगले झाले ते तिथले लोक सांगतात. म्हणजे 2 मतदारसंघातनं निवडणूक लढवणारे पंतप्रधान किंवा खासदार यापूर्वी होते, पण त्यांचा मुख्य राज्यातला मतदारसंघ ठेवून ते दुसरीकडचा आहे तो काढून टाकायचे आणि तिथे नोशनली तिथले असायचे. म्हणजे नरसिंहराव नंद्याळमधनं झाले खासदार आणि पंतप्रधान झाले समजा, तर नंद्याळची काय स्थिती आहे, किंवा रामटेकमधनं झाले होते नरसिंहराव, रामटेकची आज काय स्थिती आहे, किंवा चिकमंगळूरमधनं इंदिरा गांधी झाल्या होत्या खासदार, काय चिकमंगळूरची आज स्थिती आहे. सोनिया गांधी लढल्या एका मतदारसंघातनं सुषमा स्वराजांच्या विरुद्ध कर्नाटकमध्ये बेल्लारीला, त्याची आज काय परिस्थिती आहे. किंवा रायबरेली आणि राहुल गांधी आणि यांचे कोण मतदारसंघ आहेत 2 ते अमेठी आणि रायबरेली. म्हणजे आम्ही दिल्लीत असताना अमेठीला जाताना 20 किलोमीटर जायला 1 तास कारने लागायचं. आठवड्यात 3 दिवस लाईट नसायचे. तर असे मतदारसंघ असतील. म्हणजे शरद पवारांनी बारामती उत्तम मतदारसंघ बांधला आहे, तसं आज बनारसचं स्वरूप पालटलं मोदींनी, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना केलेले दावे आणि ते 14ला त्यांची मोदी लाटेतनं पंतप्रधान झाले. त्यावेळेला आमचे अनेक मित्र की अगदी काही ब्युरोक्रेसीतले, काही पत्रकारितेतले असं म्हणायचे की अरे हा माणूस खूप थापा मारतो, हा माणूस दावे करतो, पण ते खरेत कसं आपण गुजरातमध्ये जाऊन बघावं लागेल, नाही तर कसं चेक करणार दावे खरे आहेत का. नाही ते नुसते आकडेवारी सांगतात, फेकतात, खरं नाही. आज परिस्थिती अशी आहे की ते 14 साली आल्यानंतर जनधन खाती 55 कोटी लोकांची उघडली, तर ती दिसतील ना तुम्हाला, तुम्ही जाऊन माहिती घ्या जाऊन. किंवा बेरोजगारी दूर झाली आहे का, तर बेरोजगारी हा मोठा विषय आहे. राहुल गांधींनी ते मूळ विषय घेतले तरच राजकारण त्यांचं चांगल्या दिशेला येईल. पण बेरोजगारीच्या पातळीवर जर PF अकाउंट असते तर याचा अर्थ पगार मिळतो लोकांना, PF अकाउंट उघडलेत म्हणजे. तर अनेक पॅरामीटर्सने तुम्हाला काही गोष्टी चेक करता येतात. मोदींच्या राज्यात सगळं चांगलं आहे असा माझा बिलकुल दावा नाही. अनेक समस्या आजही आहेत, पण तो माणूस काम प्रचंड करतो हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. दुसरी गोष्ट म्हणजे समस्येला डायरेक्ट जाऊन भिडणं आणि ती सॉर्ट आऊट करायचा प्रयत्न करणं हेही ते करतात. नक्षलवादासारखी समस्या आहे ती गेल्या 11 वर्षात कमी झाली आहे का? झाली, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रामधला नक्षलवाद 4 तालुक्यांपुरता राहिला आज, ही पण वस्तुस्थिती आहे. त्याला फक्त फडणवीसांचं गव्हर्नमेंट नाही आहे कारणीभूत, अमित शहा गृहमंत्री हे पण कारणीभूत आहेच ना. तर अशा अनेक अचिव्हमेंट आहेत. आता त्यांच्या अचिव्हमेंट सांगणं हा हेतू नाही आपल्या मुलाखतीचा, पण मोदींची कार्यशैली जी आहे त्याच्यातनं ते रिझल्ट ओरिएंटेशनला प्रचंड महत्त्व देतात आणि अहोरात्र काम करतात आणि कामाशिवाय इतर काही करत नाहीत. वर्कोलिक म्हणतो ना, त्या पद्धतीचं त्यांची कामाची पद्धत आहे. बरोबर. सर, आपण मोदींबद्दल बोलतोय तेव्हा संघाचा उल्लेख वारंवार होतोच. तर या दोघांचं जे रिलेशन आहे त्याबद्दल थोडंफार बोललं पाहिजे. मागे जेव्हा बरीच चर्चा झाली की मोदी रिटायर होणार का, 75ला ते सोडणार का पद त्यांचं, कारण
इतर नेत्यांना त्यांनी मोठ्या करायला लावलं, मार्गदर्शक मंडळात जायला लावलं. तेव्हा त्याबद्दल काय वाटतं? मोदी खरंच 75ला रिटायर होतील किंवा त्याबद्दल आता काही कुठली शंका बाळगण्याचं कारण नाही, स्पष्ट झालेलं आहे की होणार नाही? हे बघा, मोदी 75ला रिटायर होतील काही शंका निर्माण व्हायचं कारण असं की तुम्ही म्हटलं तसं काही लोकांना बाजूला त्यांनी काढलं. म्हणजे सुमित्रा महाजनांसारख्या नेत्या, त्या तर अतिशय सक्षम नेत्या होत्या, केंद्रीय मंत्री होत्या, इंदूरमधनं 7-8 वेळा निवडून आल्या होत्या आणि अतिशय चांगल्या, म्हणजे त्यांच्याविषयी कोणीही काही वाद करणार नाही. मग त्यांनी आधी लोकसभेच्या स्पीकरही झालेल्या, त्यांना पहिल्या फटक्यात बाजूला काढलं. आडवाणी तर आधीच काढले. अनेक त्यांचे स्पर्धक त्यांनी बाजूला काढत आपली मान पक्की केली. आणि हे करताना आज आपल्याला म्हणजे मोदी जातील काही चर्चा कालपर्यंत होती, पण आता ती व्हायचं कारण नाही. त्याचं कारण असं की RSSची 100 वर्ष होताना मोहन भागवतांनी जे भाषण केलं आता, मला वाटतं 6-7 ऑगस्ट किंवा काहीतरी मागच्या महिन्यात, त्या भाषणामध्ये मोहन भागवतांनी काय सांगितलं, स्पष्टपणे निसंदिग्धपणे सांगितलं की मी काही रिटायर होत नाही. म्हणजे मोहन भागवत स्वतः काही जात नाही आहेत. आणि दुसरं असं सांगितलं, मी कोणालाही रिटायर हो असं सांगणार नाही आहे. आपल्याला माहिती आहे की मोदींच्या व्यक्तिमत्वाविषयी एक माणूस म्हणून मोदी काय चांगले वाईट आहेत हे बोलताना आज मोदी हा एक ब्रँड आहे, हे लक्षात घ्या. बरोबर. मोदीसी हा एक OBC फेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच प्रोजेक्ट केला, त्या आधारे राजकारण केलं, गुजरातमध्ये त्यांना आणलं, तिथनं देशात आणलं आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी दिली. त्यामुळे आज 11 वर्ष सलग त्यांची सत्ता आहे. ती सत्ता असताना एक राजकारणामध्ये टीना फॅक्टर म्हटला जातो. म्हणजे काय? देर इज नो अल्टरनेटिव्ह टीना. तो आज मोदींच्या बाबतीत आपल्याला दिसतोय की मोदींना अल्टरनेटिव्ह आहे का? तर आदित्यनाथांचं नाव घेतात, कोणी फडणवीसांचं घेतात, कोणी गडकरींचं घेतात, अमित शहांचं घेतात. पण मोदी ज्या प्रकारे काम करतायत त्या प्रकारे ह्या सगळ्यांना काम करायला या घडीला येईल का? त्याचं उत्तर नकारार्थी आहे आज तरी. आणि तसं असेल तर कदाचित संघाकडेही तितका समर्थ पर्याय नसेल, म्हणून मोहन भागवत असं म्हणाले असेल, मी रिटायर होणार नाही आहे आणि मी कोणाला रिटायर व्हा असं सांगणार नाही आहे. कोणाला म्हणजे कोणाला? ते होसबाळ्यांना थोडे सांगणार आहेत रिटायर व्हा, किंवा ते फडणवीसांना थोडे सांगणार आहेत रिटायर व्हा. म्हणजे काय? त्यांनी भारताच्या जनमानसात जो प्रश्न आहे कुठेतरी आज की मोदी रिटायर होणार का, त्याचं उत्तर दिलं, मी कोणाला रिटायर व्हा असं सांगणार नाही. याचा अर्थ मोदी रिटायर होणार नाहीत. आणि मोदी ज्या प्रकारे काम करतायत, त्यांनी काय केलं आहे, 2004 साली ज्यावेळेला वाजपेयींचं सरकार होतं आणि मनमोहन सिंगांचं सरकार आलं सत्तेत निवडून इलेक्शननंतर, त्यावेळेला शायनिंग इंडिया आणि फील गुड हे 2 प्रचार हे बुमरँगसारखे उलटले भारतीय जनता पक्षावर. त्यावेळेला तत्कालीन म्हणजे नंतर जे गृहमंत्री झाले ते शिवराज पाटील, काँग्रेसचे नेते, यांनी मला इलेक्शनच्या प्रचाराच्या काळात सांगितलं होतं की हे शायनिंग इंडिया आणि फील गुड म्हणतायत, पण यांनी हे सत्तेवर येणार नाहीत. आणि त्याचं कारण असं की भारतीय समाजाला आम्ही काय केलं हे सांगण्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत हे प्रॉमिस करावं लागतं. त्यामुळं आज इंडिया शाईन करतं आहे आणि आज सगळीकडे छान वातावरण आहे असं म्हणणं योग्य नाही, कारण समाजात अनेक लोक असमाधानी असतातच. ते ॲड्रेस करावे लागतात आणि त्यांना काही प्रॉमिस द्यावं लागतं. आणि एक्झॅक्टली ते भारतीय जनता पक्षाने केलेलं नव्हतं. त्यांनी शायनिंग इंडिया फील गुड सगळीकडे छान आहे असं म्हणत गेल्यामुळे नाराज लोक आणखीन एकवटले आणि त्यांची सत्ता गेली. म्हणजे त्यांच्या मतांमध्ये फार अंतर नव्हतं काँग्रेसच्या आणि म्हणजे इंडिया आणि UPAच्या, पण सत्ता गेली ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे मोदींनी 14 नंतर म्हणजे भारतीय जनता पक्षाला हे लक्षात आलं की वाजपेयींच्या सरकारने काम चांगलं केलं होतं तरी सत्ता गेली. वाजपेयींचं कॅबिनेट आणि मनमोहन सिंगांचं पहिलं कॅबिनेट, याच्यात वाजपेयींचं कॅबिनेट उजवा वाटेल असे मंत्री होते, तरी देखील मनमोहन सिंग 10 वर्ष टिकले. त्याची काही कारणं आहेत. आणि मोदी 14 साली आल्यानंतर वाजपेयींचं सरकार का गेलं हा धडा संघाने घेतलेला आहे, कारण संघ ड्रायव्हर सीटमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी हा धडा घेऊन मोदींचं सरकार 14 नंतर 19ला गेल्यावर ते तर डायरेक्ट विक्रमी सीट आल्या 300च्या वर, कारण त्याला सर्जिकल स्ट्राईकची बॅकग्राऊंड होती, म्हणजे पुलवामाच्या हल्ल्यांची. पण त्यानंतरसुद्धा जाताना आज जे 240 आले त्यावेळेला अत्यंत वाईट परफॉर्मन्स झाला असता अशी स्थिती होती. त्यावेळेला काही गोष्टी केल्यामुळेच ते 240पर्यंत आलेत हे नाकारता येत नाही. त्याच्यातही मोदींचा रोल आहे. प्रॉमिसेस करत राहणं, कोर्स करेक्शन करणं हे भाजपच्या आणि RSSच्या प्रवासात दिसतं की जे मोदींमध्येही मॅनिफेस्ट होताना दिसतं. त्यामुळे मोदी एकीकडे ब्रँड आहेतच, जसं मी म्हणालो ते हिटलरसारखे नाहीत तर पेशंट लिस्नर पण आहेत, पण एकीकडे ब्रँड असलेला माणूस स्वतः ड्रायव्हर सीटमध्ये आला आहे. म्हणून संघ आणि मोदींच्या रिलेशनमध्ये जसं मॅथमॅटिक्स ही सगळ्याची जननी आहे,
पण तरी देखील कुठल्याही इमारतीचा पाया दिसत नाही, इमारत दिसते आणि कळस दिसतो. तसं मोदी हा इमारत आणि कळस आहे, संघ हा पाया आहे. पाया मजबूत नसेल तर इमारत कोसळेल. तसं संघ डायल्यूट होत जाईल तसं यांची सत्ता पण जाईल आणि दोन्ही डायल्यूट व्हायला लागतील. म्हणजे पायाही राहणार नाही, इमारतही राहणार नाही. त्यामुळे संघाने डायल्यूट व्हायचं का नाही हा संघाचा प्रश्न आहे. पण आज रिलेशन अशी आहे की वाजपेयी अडवाणींच्या काळात ज्या वेळेला सरसंघचालक आणि अडवाणी वाजपेयी किंवा शीर्षस्थ नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं यांच्या वयात काही अंतर असतं. कारण काय, हे मूळचे स्वयंसेवक आहेत सगळे. त्यामुळे स्वयंसेवक म्हणून समजा मी 70च्या बॅचचा आणि तुम्ही 65च्या बॅचचे, तर तुम्ही सिनियर झालात, मला 5 वर्ष आधी होतात. तसं वाजपेयी आणि अडवाणींच्या स्टेचरचे सरसंघचालक नसल्यामुळे अडवाणी वाजपेयी हे सगळ्यांच्यापेक्षा वर गेले होते. त्यांना सांगण्याची कोणाची तशी हिंमत नव्हती. आज अशी परिस्थिती आहे की मोदी आणि भागवत हे साधारण समवयस्क आहेत. म्हणजे ते पण एक कॉम्बिनेशन आहे. आणि तरी देखील मोदी त्यांच्या 2 वर्षाच्या सत्ता काळानंतर आज इतके पॉवरफुल झालेत. जरी त्यांना आता लोकसभेला झटका बसला आणि 240ला आले, त्याच्या आधी कर्नाटकच्या इलेक्शनमध्ये संघाने त्यांना जागा दाखवलेली आहे, संघ काय करू शकतो हे. कर्नाटकचा पराभव हा मोदींचा किंवा भाजपचा नसून संघाचा विजय देखील आहे. कर्नाटकला भाजप हारणं, भले संघ ओपनली असंच सांगतील आम्ही काय राजकारणात येत नाही, तरी ते आता राजकारणात येऊ लागले. ते सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. त्यामुळे त्यांचं जे नातं आहे हे मोदी हा ब्रँड संघानेच आणलेला आहे आणि त्यामुळे सत्तेवर आहेत. पण तरी देखील कुठेतरी ब्रँड प्रमोट करणाऱ्यापेक्षाही ब्रँड मोठा होतो. तसं आज मोदी हे खूप शक्तिशाली झालेत की जे RSSला कदाचित आता जुमानणार नाहीत, अशा स्टेजला गेलेत. आणि तरी देखील 240च्या झटक्यानंतर लोकसभेच्या मोदींनी देखील कोर्स करेक्शन करून काय केलं आहे तर मोहन भागवतांवर लेख लिहिला आहे, ते कसे भारी आहेत हा, आत्ताच मागच्या आठवड्यात सगळीकडे तो छापून आला. याचा अर्थ त्यांनी तो म्युच्युअल रिस्पेक्ट, म्हणजे JP नड्डा इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देऊन म्हणतात संघाची आम्हाला गरज नाही, त्याच्या अगेन्स्ट आज मोदी काय सांगतायत की मोहन भागवत कसे ग्रेट आहेत. आणि मोहन भागवत सांगतात मी कोणालाही रिटायर करणार नाही. याचा अर्थ काय, एखाद्या व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये 2 भाऊ असतात, त्यातला एक गिरायकाशी जरा करेक्टली वागतो आणि एक हवी तसं कन्सेशन देतो, पण दोघं मिळून एन्श्युअर करतात की धंदा आपलाच होईल. बरोबर. सर, तुम्ही मोदी ब्रँडबद्दल उल्लेख केला. आपण मुलाखतीच्या अगदी शेवटी आलो आहे. मागचे 10 वर्षाचे 11 वर्षाचे MOTN सर्वे काढले, मूड ऑफ द नेशन सर्वे काढले. त्याच्यात सातत्यानं मोदींची पॉप्युलॅरिटी जी आहे ते 50%च्या वर आहे. एक करोनाचा काळ होता ज्याच्यामध्ये फक्त एकदा 50%च्या खाली आले होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजूनही ते लोकांमध्ये अपिलिंग आहे, त्यांच्या नावावर मतं पडतात अशी स्थिती आहे. तर अशा काळात मोदींना भाजपची गरज आहे का भाजपला मोदींची गरज आहे? नाही, भाजपला आत्ता मोदींची गरज आहे. म्हणजे मोदींना भाजपची गरज नाही असं नाही, कारण ते जातील कुठे दुसरीकडे. त्यांना काही कम्युनिस्ट घेणार नाही, ते काय काँग्रेसमध्ये जाऊन राहुलला नाही रिप्लेस करणार. त्यांना भाजपबरोबर राहायचं हे अगदी ती जन्मगाठच आहे त्यांची. असं विचारण्याचं अजून एक कारण म्हणजे निशिकांत दुबे जे भाजपचेच खासदार आहेत, त्यांनी सुद्धा ANIला दिलेल्या एका मुलाखतीत उल्लेख केला होता की भाजपला मोदींची गरज आहे जास्त प्रमाणात रादर दॅन मोदींना भाजपची नाही. एखादा खासदार असं म्हणणं ही त्याची चाटुकारिता आहे. भाजपला मोदींची गरज आहे कारण भाजप ही काही व्यक्ती नाही आहे ना. भाजप काय नुकसान करणार आहे दुब्यांचं, पण मोदी करू शकतात. हे लक्षात घ्या, भाजपपेक्षा मोदींची चावायची ताकद जास्त आहे असं समजा तुम्ही, ते असं म्हणत असले तर. परंतु निशिकांत दुबे हे हिंदी भाषेमध्ये चाटुकारिता किंवा आपल्या भाषेमध्ये चमचेगिरी करतायत मोदींची, दुसरं काय करत नाही आहेत स्वच्छपणे. की मोदींची गरज भाजपला आहे असं म्हणणं, शेवटी आई आणि मुलगा असंच नातं आहे ना. त्यांच्या पक्षाचं ब्रीदवाक्य काय आहे, त्यांच्या सगळ्या पक्षाच्या कार्यालयांमध्ये लिहिलेलं असतं, नेशन फर्स्ट, मग पार्टी आणि मग मी. आता मी फर्स्ट असेल तर कसं होईल, हे उक्ती आणि कृतीमध्ये विसंगती आहे ना. मोदी फर्स्ट कसं होईल, मोदी हे RSSचं बालक भाजप आणि भाजपचं बालक मोदी आहेत, मग मोदी फर्स्ट कसे होतील. पण हे सांगण्यासाठी असतं, दाखवायचे दात वेगळे, खायचे सुळे वेगळे, हे सगळ्या पक्षात आहेत. बरोबर. सर, अगदी शेवटचा प्रश्न की जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग त्यांचं शेवटचं एक प्रेस कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी, त्यांच्या ज्या कामाचा उल्लेखाबद्दल बोलत होते. तर तुम्हाला काय वाटतं, मोदींना म्हणजे त्यांच्याकडे बराच अजून काळ आहे पंतप्रधानपदाचा, पण तरीसुद्धा आत्तापर्यंत तर त्यांचं जर आकलन केलं तर इतिहास मोदींना कसं लक्षात ठेवेल, एकतर खूप मोठा रिफॉर्मर म्हणून लक्षात ठेवेल किंवा खूप चांगला कम्युनिकेटर, मास कम्युनिकेटर म्हणून लक्षात ठेवेल, काय खूप जास्त पोलरायझिंग फिगर, समाजामध्ये ध्रुवीकरणाला चालना देणारा फिगर म्हणून लक्षात ठेवेल? मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांना इतिहास हा फार मोठा शब्द आहे. म्हणजे तुम्ही मनमोहन सिंगांचं वाक्य कोट केलं की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी, हे एका विशिष्ट परिस्थितीत
त्यांनी उच्चारलेलं वाक्य आहे. त्याचं कारण असं की त्यांच्यावर टीका सर्वदूर होत होती, म्हणून ते म्हणाले हिस्ट्री विल बी काइंडर टू मी. तर आज लोक माझ्या कार्याचं मूल्यमापन करताना काही चुका करतात असं त्यांना म्हणायचं आहे, हे त्यातनं ध्वनित होतं. तसं मोदींच्या बाबतीत मोदी ही परवाच करत नाहीत की कोण माझ्याविषयी काय म्हणतं. त्याचं कारण असं की मॅन ऑन मिशनसारखं ते काम करतात. आत्ता आपण विचार करतो की त्यांच्याविषयी इतिहास काय म्हणेल किंवा भविष्य काय म्हणेल. आपण विचार करताना अजून त्यांचं काम संपलं असं मला वाटत नाही, कारण ते आत्ताही पदावर आहेत. ते संपल्यावर आपल्याला बोलता येईलच, पण आत्ता तरी मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये म्हणजे अर्वाचीन भारताच्या अर्थात, कारण आपली परंपरा 5000 वर्षाची आपण सांगतो. मोहन भागवते त्यांच्या त्या RSSची 100 वर्ष आली त्या वाक्यात हा देश होताच, छोटे छोटे राजे होते पण देश होता. आता कुठे होता मला माहीत नाही, कल्पनेत असेल कोणाच्या, पण छोटे छोटे राजे होते पण देश होताच. होताच म्हणजे काय, जॉग्रफी होतीच, भूभाग होताच, जगाचाही भूभाग आहेच. काय 70-80% पाणी, 20% भूभाग तो आहेच, म्हणजे जग आहेच ना, युनिव्हर्स पण आहेच, गॅलेक्सी आहेच. त्या हे शाब्दिक काही गोष्टी करण्यापेक्षा हा भूभाग भारतवर्ष म्हणून होता का, एकमेकांना कल्पना होती का की ओरिसातला माणूस आणि महाराष्ट्रातला माणूस काही संपर्क होता का, काही असं काही दिसतं का. तर ह्या सगळ्या गोष्टी तर्काच्या आधारावर जर पाहिल्या तर मोदींची दखल इतिहास कशी घेईल किंवा भविष्यात आपण कशी घेऊ, आपण नसलो तर पुढचे लोक कशी घेतील, तर मला असं वाटतं की ते कुठल्या कालखंडाचा विचार करतात हे आपल्याला बघायला लागेल. म्हणजे जगाच्या इतिहासात 100 वर्षाचा इतिहास, 200 वर्षा, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळातला इतिहास, शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास, ब्रिटिशांचा इतिहास आणि आत्ताचा इतिहास असं जर पाहिलं तर फरक पडेल. स्वतंत्र भारताचा इतिहास 47 नंतरचा पाहिला तर त्याच्यामध्ये थोडा फरक पडेल. आणि मग आपण आत्ता गेल्या 50, 70, 80 वर्षातला इतिहास पाहिला तर मोदींच्या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये आज कायम बघताना भारतात काय घडलं आणि काँग्रेसपेक्षा कसे वेगळे आहेत किंवा द्रमुकपेक्षा कसे वेगळे आहेत असं बघण्यापेक्षा आपण ते आले तो काळ म्हणजे 2010च्या दशकाचा काळ जगातला काय होता, युरोपमध्ये काय होता, अमेरिकेत काय होता आणि त्या बॅकग्राऊंडवर भारतामध्ये काय घडतं आहे आणि भारत देश कसा उभा राहिला. आज आपल्याला जागतिक पातळीवर 2008 सालापासून मंदी आहे अशी चर्चा केली जाते. आम्हाला का माहिती आहे तर पत्रकारांचे पगार वाढवायचे नाहीत, मंदी आहे पगार नाही वाढवणार असं 8 साली सांगायला लागले. त्याच्या आधी पगार बिगार वाढत होते, म्हणजे 8 सालापासून मंदीची वेळ आली आणि मग 14 पासून मोदी आले. तर या काळामध्ये युरोपमधले देश, अमेरिकेसारखा देश यांची जी परिस्थिती आत्ता होताना दिसते एकूणात वाईट, त्या पातळीवर भारताची स्थिती तितकीशी वाईट नाही. ते जर लक्षात घेतलं तर एकीकडे वेलफेअर स्टेट म्हणून म्हणजे जनतेला फुकट गोष्टी देणं याच्या मी विरोधातच आहे, पण 80 कोटी लोकांना ते देतात फूड ग्रेन्स फुकट ही वस्तुस्थिती आहे. अशा अनेक गोष्टी म्हणजे काही तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या परिणाम स्वरूप घडल्यात की ज्याचा मोदींना ॲडव्हान्टेज मिळाला आहे. दुसरीकडे मोदींच्या कर्तृत्वाने काही गोष्टी केल्यात त्याचाही फरक समाजात पडला आहे. म्हणजे त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत, जनधनसारखी योजना आहे, आधारला लिंक करणं आहे बँक खाती, त्याच्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसारखी योजना आहे. म्हणजे राजीव गांधी म्हणले होते 1 रुपयातले 15 पैसे पोचतात लोकांपर्यंत सगळ्या कल्याणकारी योजनातले. आज तो भ्रष्टाचार काही प्रमाणात तरी कमी झाला असेल DBTमुळे, ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि एका खंडप्राय देशामध्ये मुलींची संख्या, मुलांची संख्या इथपासनं स्टार्टअपसारख्या योजना आहेत की ज्यातनं भारताला खूप मोठा फायदा आला आहे. मगाशी मी म्हणालो तसं अंतराळ संशोधन आणि डिफेन्स याच्यात भारत कायमच अग्रेसर होताच आणि आपण सक्षम होतोच. पण आत्मनिर्भरच्या पुढे जाऊन आपण या दोन्ही क्षेत्रात, अंतराळासारखं क्षेत्र किंवा संरक्षणाचं क्षेत्र, याच्यात आज एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणावर करतो. ही व्यापारी दृष्टी ठेवून त्यांनी 140 कोटी भारतीय एखाद्या देशाचं एखादं उत्पादन बंद पाडू शकतात. ही ताकद म्हणजे आपल्या लोकसंख्येला आपला प्लस पॉईंट बनवून ग्राहक म्हणून त्याचा वापर करणं, हा कन्झ्युमर ॲक्टचा वापर मोदींनी जागतिक पातळीवर केला आहे. ट्रम्पसारखा माणूस 4 वेळा निर्बंध लादतो आणि मोदी त्याला उत्तरच देत नाहीत. तोच परत येऊन म्हणतो आता निर्बंध शिथिल करायचा विचार मी करतोय. ह्याला आपण यश म्हणायचं का अपयश? तुम्ही ज्या चष्म्यातनं बघाल त्या चष्म्यातनं मोदींवर टीकाही करू शकाल किंवा बाजूने बोलू शकाल, पण इतिहास त्यांची दखल घेताना निश्चितपणे या सगळ्या काळात अनेक देश कोलमडत असताना भारत कोलमडू दिला नाही म्हणून किमान बघायला हरकत नाही. इतकं काइंड त्यांच्या बाबतीत राहायला आपण हरकत नाही. बरोबर सर, खूप खूप आभार. आपण मोदींबद्दल बोलताना त्यांची जडणघडण, त्यांचं सध्याचं राजकारण आणि त्यांची भविष्याची राजकारणाची दिशा अशा सगळ्याबद्दल बोललो. अशाच प्रकारच्या विविध विषयांवर पुन्हा चर्चा करूयाच. तोपर्यंत धन्यवाद.